नमस्कार. तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कसे आहात? मी मजेत. मस्त. मस्त आणि मजेत. नाईस. तर फायनली आता आम्हाला खूप छान मोमेंट्स तुमच्यामध्ये बघायला मिळाले. एक गोड सीन्स झालेत. मला पहिल्यांदा त्याबद्दल ऐकायला आवडेल की ती शूटिंग कशी झाली, ते कसं होतं सगळं, काय सांगाल? प्राप्ती सांग. तू सांग. तू सांग ना. नाही, खरंच मजा आली. आणि एकतर दररोज शूटिंग करत असतो आपण इथे, सो त्यामुळे बाहेरगावी जाऊन असं शूट करणं ती तर मजाच असते आर्टिस्टसाठी. खरं तर ते सुख आहे, आनंदाची गोष्ट आहे ती. सो आणि वातावरण फारच कमाल होतं साताऱ्यातलं. कास पठारला आम्ही होतो आणि धुकं होतं, थोडासा पाऊस होता, थंड वातावरण होतं. रात्री आम्ही कसं सीन केलं आम्हालाच माहिती. त्या काश्मीरला आल्यासारखं वाटत होतं. अरे पण फार छान. हो, घेऊ. खूप मज्जा आली. खरं तर आम्ही तिथे ऑलमोस्ट 17 to 18 आवर्स शूट करत होतो. सकाळी 7ची शिफ्ट आणि रात्री 2ला वगैरे पॅकअप, परत उठा. पण अजिबात कोणीच कंप्लेंट केली नाही, कारण तिथलं क्लायमेट, इथलं वेदर इतकं कमाल होतं. रात्री फक्त थोडा प्रॉब्लेम व्हायचा, कारण ऑलमोस्ट 15 डिग्रीजपर्यंत टेम्परेचर ड्रॉप व्हायचं. बट खूप मज्जा आली, खूप धमाल केली आम्ही. चला, आणि ते प्रेक्षकांना सुद्धा आवडलंय. सोबतच झी मराठी अवॉर्ड सुद्धा येत आहेत आणि बरीच नामांकनं मिळालेली आहेत. त्याबद्दल काय सांगाल? सांग. तयारी सुरू झाली आहे का? तयारी आत्ता डिस्कस करत होतो की काय तू कुठून कपडे घेणार आहेस, काय करणार आहेस मला सांग. कारण शूटिंगच्या दरम्यान तिथे जाणं आणि ते सिलेक्ट करणं वेळच नाही मिळत खरं तर. सो आता बघूयात. तयारी म्हणजे आता सुरू होईल. खरं तर तिचा रंग ठरला की नंतर माझा रंग ठरणार. अच्छा. आधी तिचे कपडे नंतर माझे. नाही, ते मुलींचं थोडं अवघड असतं ना, त्यामुळे कदाचित असं. हो, तुझी कुठपर्यंत आली आहे तयारी? अजिबात झाली नाहीये. सुट्टी मिळत नाहीये, शूट करतोय कसं आय डोंट नो. पण माझी मम्मी सगळे कपडे माझे डिझाईन करते. शिवते. हां, रातोरातीची आई तिच्यासाठी रातोरात ड्रेस शिवते. अरे वाव. हवा तसा. फायनल आहे तो म्हणजे प्लस पॉइंट आहे. त्यामुळे मला इतका असा फार टेन्शन नाहीये. माझं काय होणार, मी काय करू? मी सांगितलं ना मम्मीला, लवकरात लवकर मम्मीला सांगितलं ह्याच्यासाठी पण एखादा शिव शिवायला नाही, बघायला. आय मीन बघायला. ओके. आम्हाला काही परफॉर्मन्स वगैरे तुमचे बघायला मिळणार आहे? आम्हालाही माहित नाहीये, बट येस, परफॉर्मन्स नक्कीच मिळतील. ओके. प्रेक्षकांना काय सांगाल? अपील. खरं तर खूप प्रेम केलं आहे सगळ्यांनीच, आणि ते दिसतंय म्हणजे सोशल मीडियावर, कमेंट्समध्ये, TRP एवढा वाढला आहे, काय सांगू. म्हणजे आमच्याकडे शब्द नाही आहेत. खरं तर आम्ही आमच्या बाजूने प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो, मध्य गाठण्याचा प्रयत्न करतो. सगळे चॅलेंजेस असतातच, पण खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि माझ्याकडून पण खूप प्रेम, असंच प्रेम देत राहा, करत राहा. आपलीच मालिका आहे, आमची आहे, तुमची आहे. तुम्हाला आम्ही मनोरंजन करत राहू, मनोरंजन तुमचं. सो प्लीज मालिका बघा. खरंच खूप छान वाटतंय, तुमचं इतकं प्रेम मिळतंय. आणि लोक फक्त सारंग सावलीला ओळखत नाही आहेत, तर सिरियलमधल्या प्रत्येक कॅरेक्टरला ओळखत आहेत. हे बघून खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच, तुम्ही इतकं प्रेम देताय. थँक्यू सो मच. आता जसं म्हणालीस तू फक्त कॅरेक्टरला ओळखत नाही, तर सगळ्यांनाच ओळखू लागलेत. असा काही एखादा किस्सा, फॅन मोमेंट सांगू शकाल जो नेहमी लक्षात राहील? किंवा आता तुम्ही साताऱ्याला गेला, तिथे शूट केलं, तिथे काही इथलाच किस्सा आहे बोरिवलीचा. दादा होते, त्यांचं वय मला वाटतं 50च्या जवळचं, मग 40-45 वगैरे असं काहीतरी असू शकतं वय. तर मी माझी गाडी घेऊन चाललोय आणि बाजूने एक व्यक्ती अशी तुम्हाला दिसते इथे की ती अशी येते आणि ती सवकाच येते. मी असं बघितलं तर त्यांच्या हातात असा फोन होता आणि ते म्हणा, हे बघ सारंग सर चालेल, सारंग सर. मला टेन्शन काय, कारण ट्रॅफिक होतं, पडेल बिडेल काही होईल. म्हटलं दादा थांबा. तर ते ऐकलेच नाही त्यांनी. मग त्यांच्या समोर एक गाडी आली, मग जरा बाजूला गेले, मागे गेले. मी आलो पुढे झालं, परत या बाजूने ते आले, हे बघा सारंग सर. शेवटी मी थांबलो, म्हटलं दादा थांबा, आपण बाजूला थांबूया, ते असं स्टंट नको करायला, मला काळजी आहे तुमची. म्हणून मग बाजूला थांबलो. मग ते फोटो आणि सगळं झालं, नंतर मी गेलो. असे प्रेम आहे लोकांचं. तुझा काही किस्सा? मी तर लोकलने प्रवास करते, त्यामुळे माझा मेकअप असतो, त्यामुळे आधी लगेच नाही ओळखत, पण ते असे बघतात, मग आठवतात आणि मग एकमेकांमध्ये चर्चा होते. आणि मग किस्सा सांग ना.
फूड मॉलचा आम्ही बाजूला होतो. फूड मॉलला आम्ही असे चहा पित होतो तिकडे बाजूला आणि 2-3 माणसं आली आणि मी होतो, माझ्यासोबत सोहम होता भाऊ माझा. तर दोघांसोबत फोटो काढले. आठवलं. ही मध्ये उभी आहे, त्यांना कळलं पण नाही, ही ओळखलं नाही. ओळखलंच नाही. याची मैत्रीण आहे. हां हां हां. आणि माझं सगळं सांगू की नको सांगू, सांगू की नको आणि सांगू. मग ते मला बोलले ते तुमच्या नाही मला नाही ह्याला की ती तारा आहे ना तिला सांगा छान काम करते. काका तुम्ही मला का नाही ओळखलं? ते तुझा लुक पूर्ण कम्प्लीट चेंज असल्यामुळे कसं बट नाईस यार. आणि मला वाटतं हे खूप छान प्रेम आहे आणि आता ते प्रेम आपल्याला दिसेल सुद्धा Correct. या सोहळ्यामध्ये. Correct. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा या सोहळ्यासाठी आणि थँक्यू सो मच तुमचा वेळ Thank you. दिल्याबद्दल. थँक्यू थँक्यू.